नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. शेळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या. ही अत्यंत गंभीर घटना असून या प्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांकडे FIR दाखल करण्यात आला आहे. घटना शेळफाटा ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांकडे 498 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिल्या आहेत. सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली. पुणे येथील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात 2 उपअभियंता, 2 सुपरवायझर, 3 तांत्रिक कर्मचारी, 4 जेटिंग वाहने, 4 वाहनचालक, 8 ऑपरेटर, मदतनीस, 177 सफाई कामगार, 04 उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, 12 स्वच्छता निरीक्षक, 10 हवालदार, 7 वाहनचालक आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर 80 खराटे झाडू, 80 ब्रश, 80 फावडे, 80 काटे, पंजे आदी साहित्याचा समावेश आहे. अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, पॅकेट, पाणी व बिस्किट आदींचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता सोनावणे, 1 परिचारक व 1 वाहनचालकाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यात 5 धूर फवारणी मशीन, 2 युटिलिटी वाहने, 01 इनोव्हा वाहन व औषधसाठ्यासह 10 फवारणी पंपाचा समावेश आहे. या पथकासोबत 2 स्वच्छता निरीक्षक, 04 वाहनचालक, 19 फायलेरिया असे एकूण 257 अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले आहेत. उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली सदरचे पथक रवाना करण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त तुषार पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वायम तडवी आदी उपस्थित होते. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार पुणे येथे जी काही अतिवृष्टी झालेली आहे तर त्याच्या मदतीसाठी आणि त्यांच्या जे बाधित आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी चाललो आहोत. जाताना आपल्यावर एक विश्वास आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांची टीम म्हणून आपण चाललोय, बरोबर आहे. तर आपण ह्या ठाणे शहरासाठी करताना खूप काही केलेलं आहे. तुम्ही सगळी टीम आहात, तुमच्यामुळे आपल्या ठाणे शहराची प्रत उंचावलेली आहे, स्वच्छता त्या प्रमाणाची आहे. आता आपल्याकडून खूप काही तिथं अपेक्षा आहे. इतर महानगरपालिकेच्या मानाने आपली जी कामगिरी आहे ती चांगली झाली पाहिजे. तुम्ही सगळे सोबत आहात, तुमची काळजी घेण्यासाठी महापालिकेचे सगळं स्टाफ सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पण काम करत असताना कुठेही टंगळमंगळ करणं किंवा काही कामामध्ये चुकार करणं किंवा त्यांनी आपल्या महानगरपालिकेचं कुठेतरी नाव खराब होईल अशी कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका. तुम्ही पूर्ण टीमवर्कमध्ये एकमेकाला सांभाळून तुम्हाला दिलेले तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबत राहा. तुम्हाला आरक्षक एकजण सोबत दिलेले आहे. तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याची पूर्णपणे व्यवस्था तुमची केलेली आहे, तिथं देखील केली जाईल. पण कामामध्ये कुठेही कसूर होता कामा नये. मागे पुढे बघू नका. थांबावं लागले 1 दिवस 2 दिवस थांबावं लागलं, तुमची पूर्णपणे व्यवस्था केली जाईल. पण एकदम सिरियसली काम करा, कुठेही गालबोट लागता कामा नये, बरोबर. आपण ठाण्याचं प्रतिनिधित्व करतो एवढं लक्षात असू द्या. कुठेही आपल्या वागण्यातून बोलण्यातून कुठेही आपल्या शहराचं नाव खराब होईल याची काळजी घ्या, खराब होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत आणि एकदम काय लिमिट, काय 4 तास 5 तास जास्त काम करावं लागेल, थोडं एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. पण कुठेही आपल्या त्यामुळं कोणी आपल्याला नावं ठेवायला नको. कोणी टंगळमंगळ करतोय, कोणी फिरतोय, कोणी काही दुसरं धंदे करतोय, असं कोणती गोष्ट व्हायला नको. सर्वांनी सिरियसली काम करा. तुम्ही चांगलं काम करतातच. आता याच्या पुढे तिथं आपलं नाव खराब होणार नाही. आपलं उलट ठाण्याची प्रतिमा उंचावे असं काम करा.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। पोलीस असल्याचे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। नितीन बोराडे असे या तोतया पोलिसाचे नाव आहे। पोलीस त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध पोलीस घेत आहेत। गणेश पुजारी हा आधी दुकानदाराला फोन करायचा की मी पोलीस निरीक्षक बोलतो आणि त्यानंतर त्याला जी वस्तू हवी आहे ती मागायचा। त्यानंतर नितीन बोराडे हा त्या दुकानात पोहोचायचा, त्यानंतर ती वस्तू घ्यायचा। नितीन बोराडे हा उच्च शिक्षित आहे पण बेरोजगार आहे। त्याच्याकडे काही काम नसल्याने त्याने मित्रासोबत तोतया पोलिसांचे काम करून लोकांना गंडा घातला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे। तोतया पोलिसाला अटक करण्यासाठी काय करतात? काल दिनांक 26/7/2024 रोजी दुपारी 2-2:30 वाजताच्या सुमारास रेखा मेडिकल स्टोअर याचे मालक महेंद्र सिंग यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मला जाधव पोलीस निरीक्षक साहेबांनी पाठवलं आहे मेडिकल घ्यायला, आणि जाधव पोलीस निरीक्षक यांचा ऑलरेडी फोन आल्याचं मेडिकलवाल्याला माहिती होतं। मग त्याने मेडिकल स्टोअरवरून जे काही सामान मागितलं होतं ते जवळपास 4,500-5 हजाराचं सामान त्या संबंधित माणसाला दिलं, आणि जेव्हा पैशाबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलीस निरीक्षक साहेबांना तुम्ही पैसे मागता का? आणि त्यांनी जो फोन करणारा होता त्यांनी स्वतःच्या स्टेटसला पोलिसाचा युनिफॉर्म, स्टार, कॅप असं लावलेलं होतं, जेणेकरून आपण पोलीस आहे हे दाखवता यावं। असा तोतयागिरी करणारा नितीन बोराडे हा आरोपी आम्ही अटक केलेला आहे। त्याला माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे। आज त्याची 2 दिवसाची PCR मिळालेली आहे। याबरोबरच आणखीन एक आरोपी असून त्याचे नाव गणेश पुजारी असे आहे, आणि हा आरोपी अद्याप फरार आहे। तोतयागिरी करून, फसवणूक करून सामानाची लूट करणारे ह्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपीच्या चौकशीमध्ये त्यांनी 2 ते 3 ठिकाणी असे प्रकार केल्याचे दिसून आले। एका ठिकाणी कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे घेतलेले आहेत, तर दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी केकच्या दुकानातून केक घेतलेले आहेत। असे 2 प्रकार याच्याशिवाय सुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे। आरोपी हा उच्च शिक्षित आहे, ग्रॅज्युएट आहे आणि बेकार आहे, सध्या काही काम करत नाही। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले, कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती, परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं। ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं। आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत। त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत, आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते। ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक
श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.